मित्रांनो, काल आपण श्रीपाद प्रभूंच्या बालदिनाचे पावन वर्णन श्रवण केले. आज त्या कथेचा पुढील भाग आपण भक्तिभावाने ऐकणार आहोत. मित्रांनो, खरंच आपण सर्व खूप भाग्यवंत आहोत, कारण श्रीपाद प्रभूंची कथा प्रत्येकाच्या नशिबी येत नाही. जेव्हा जन्मोजन्मीचे पुण्यफळ परिपक्व होते, जेव्हा मनुष्याच्या भाग्याचा उदय होतो, तेव्हाच प्रभूंची कथा कानावर पडते आणि ती ऐकण्याचा योग प्राप्त होतो. ज्याच्या आयुष्यात प्रभूंच्या कथेला स्थान मिळते, त्याच्या आयुष्यात हळूहळू बदल घडू लागतो. निराशा कमी होते, आशा वाढते आणि अंधाराच्या जागी प्रकाश येऊ लागतो. मित्रांनो, आज वर्षाच्या शेवटच्या टप्प्यावर उभे असताना आपल्या सर्वांच्या आयुष्यातील दुःख, चिंता आणि अडथळ्यांचा अंत व्हावा आणि येणारा काळ सुख, शांती आणि समाधान घेऊन यावा, अशी मनापासून प्रभूंच्या चरणी प्रार्थना करूया. या प्रार्थनेसह आणि भक्तिभाव मनात साठवून आता आपण श्रीपाद प्रभूंच्या पुढील पावन कथाभागाला सुरुवात करूया. नमस्कार. श्रीपाद प्रभू 7 वर्षाचे झाले त्यावेळी त्यांचा वेदोक्त विधीने उपनयन संस्कार झाला. त्या काळी संपन्न गृहस्थांच्या घरी असे मंगलकार्य असले म्हणजे चोहीकडे अत्यंत आनंदाचे वातावरण असे. बापन्ना चार्युलूंच्या आनंदास तर सीमाच नव्हती. त्यांनी आपल्या जातीबांधवांना श्री दत्तचरित्र ऐकण्यासाठी आमंत्रित केले होते. ते सर्वजण मोठ्या उत्सुकतेने दत्तचरित्र श्रवण करण्यास आले होते. दत्तदास नावाच्या एका श्रीपाद प्रभूंच्या भक्ताने श्री दत्तचरित्र सांगण्यास प्रारंभ केला. ते म्हणाले, पूर्वयुगात अनसूया आणि महर्षी अत्री या अति पावन दाम्पत्यास एका पुत्राची प्राप्ती झाली. त्यांचे नाव दत्तात्रेय असे ठेवले होते. तेच परमज्योती दत्तात्रेय सध्या कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या रूपाने पीठिकापुरम क्षेत्रात अवतरले आहेत. त्या महाप्रभूंचे आज उपनयन झाले. उपनयनानंतर दिव्य तेजस्वी असे आपले प्रभू अधिकच तेजस्पुंज दिसत आहेत. अशा दीनजनांना उद्धारक असणाऱ्या प्रभूचे नित्य मांगल्य होऊ दे. हीच कथा दत्तदास सारखी सांगत होते आणि श्रोतेजन तन्मय होऊन ऐकत होते. असे 53 वेळा कथन झाले. दत्तदासावर श्रीपाद प्रभूची अमृतदृष्टी पडली. उपनयन झाल्यानंतर तेथे असलेल्या ब्राह्मणांना ते म्हणाले, मी आता तत्काळ मालदासरीच्या घरी जाणार आहे. तेथे जाण्याचे कारण ज्यावेळी तेथील विप्रांनी विचारले त्यावेळी श्रीपाद प्रभू म्हणाले, शुद्ध अंतःकरण असलेला दत्तदास माझे चरित्र सांगत आहे. त्याने एकदा सांगितलेली कथा 1 अध्याय असे समजल्यास 53 अध्याय पूर्ण झाले आहेत. माझ्या चरित्रातील 53 अध्याय श्रद्धाभावाने पूर्ण करणाऱ्या दत्तभक्तास देण्यासाठी असलेले सद्यः फलित लगेच त्यास द्यावयाचे आहे. श्रीपाद प्रभूंना दत्तदासाकडे जाण्याची परवानगी विप्रांनी दिली नाही. त्यावेळी श्रीपाद प्रभू क्रोधावेशाने म्हणाले, तुम्ही नीच जातीच्या लोकांना दाबून टाकीत आहात, परंतु त्यांच्यावर माझा कृपाकटाक्ष अधिक असल्याने येणाऱ्या शताब्दीमध्ये ते उन्नत स्थितीत असतील आणि तुमचे ब्राह्मणत्व, तुमचे अधिकार त्यांची सेवक वृत्ती धारण करून धर्मभ्रष्ट, कर्मभ्रष्ट होतील. तुम्हा विप्रगणातील जे धर्मबद्ध होऊन श्री दत्तभक्ती करतील त्यांची मी डोळ्यात तेल घालून रक्षा करीन. श्रीपाद प्रभूंच्या क्रोधावेशाला मातापित्यांनी शांत करण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळातच ते शांत झाले आणि त्यांनी मौन धारण केले. नेमके त्याच वेळी श्रीपादांनी दत्तदासाच्या घरी आपल्या दिव्य मंगल स्वरूपाने दर्शन दिले. दत्तदासांनी अर्पण केलेली फळे श्रीपाद प्रभूंनी मोठ्या आनंदाने स्वीकारली आणि श्रीपाद प्रभूची भक्तांना सांगितलेली 12 अभयवचने. 1. माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी सूक्ष्म रूपात असतो. 2. मनो वाक काया कर्मणा मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो. 3. आहे श्री पीठिकापुरम येथे मी प्रतिदिन मध्यान्हकाळी भिक्षा स्वीकारतो. माझे येणे दैव रहस्य. 4. सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म, ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो. 5. अन्न हेच परब्रह्म अन्नमो रामचंद्राय. अन्नासाठी तळमळणाऱ्यांना अन्न दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो. 6. मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे. माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते. 7. तुमचे अंतःकरण शुद्ध असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो. 8. तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल, ज्या सद्गुरूंची उपासना कराल, ती मलाच प्राप्त होईल. 9. तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोचते.
माझा अनुग्रह आशीर्वाद तुम्ही आराधिलेल्या देवतेच्या स्वरूपाद्वारे तुमच्या सद्गुरूंद्वारा तुम्हाला प्राप्त होतो. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ नामरूपच नाही, सकल देवता स्वरूप, समस्त शक्तींचे अंश मिळून माझे विराट स्वरूप. अनुष्ठानाद्वारेच तुम्हाला समजू शकेल. 11. श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण गयो अवतार आहे. जे महागई महासिद्ध पुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत. 12. तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्ममार्गाचा कर्ममार्गाचा बोध करतो. तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव मी तुमचे रक्षण करतो. बंगारप्पा नावाचा गयोविद्या आणि मंत्रतंत्र जाणणारा एक शूद्र उपासक होता. त्याला कोणत्याही व्यक्तीस मारून टाकण्याची मंत्रविद्या अवगत होती. भूतपिशाच्यांच्या सानिध्यात राहिल्याने त्याच्या मुखावर भूतप्रेताची विकृत कळा आणि क्रूर स्वभाव दिसून येत असे. एकदा बंगारप्पा पीठिकापुरम क्षेत्री गेला असताना तेथील दुष्ट लोकांनी श्री बापन्नाचार्युलूंना मारून टाकण्यासाठी बंगारप्पास प्रेरित केले. त्याने एका ओठ्याजवळ जाऊन खूप पाणी पिले. बंगारप्पाला मनुष्यास मारण्याच्या अनेक विद्यांचे ज्ञान होते. त्यापैकी एक होती, ज्या व्यक्तीचा अंत करावयाचा असेल तिचे ध्यान करून पाणी पिले की ते पाणी त्या व्यक्तीच्या पोटात जात असे. बंगारप्पाने श्री बापन्नाचार्यलू यांचे ध्यान करून खूप पाणी पिले. ते त्यांच्या पोटात जात होते, परंतु त्यांच्या शेजारी बसलेल्या श्रीपादांनी आजोबाच्या पोटास हात लावताच ते पाणी उडून जात होते. बंगारप्पा पाणी पिऊन थकून गेला, परंतु त्याचा काहीच अनिष्ट परिणाम बापन्नाचार्युलूंवर न होता ते पूर्वीसारखे स्वस्थच राहिले. त्या क्षुद्र उपासकास एक सर्पमंत्र येत होता. त्या मंत्राच्या गयोने इच्छित व्यक्तीच्या घरी सर्प जाऊन दंश करीत. त्याने बापन्नाचार्युलूंचे ध्यान करून तो मंत्र उच्चारण केला. अनेक सर्प त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या घरी असलेल्या वेलावर पडवळाप्रमाणे लोंबकळूक लागले. ते बापन्नाचार्युलूंना काहीच करू शकले नाहीत. 2 मुहूर्ताचा काळ झाल्यावर ते जेथून आले होते तेथे निघून गेले. अशा प्रकारे बंगारप्पाचा दुसरा प्रयत्न फसला. त्याच्या अंकित असलेले भूतप्रेत बापन्नाचार्युलूच्या घराजवळ सुद्धा फिरकू शकत नसत. इतके झाले तरी त्या दुष्टाची राक्षसी प्रवृत्ती कमी झाली नाही. त्याने स्मशानात जाऊन श्रीपादांची एक कणिकेची बाहुली करून त्यास 32 गाणी 32 सुया टोचल्या. या मारण प्रक्रियेत श्रीपादांच्या शरीरास 32 ठिकाणी जखमा व्हाव्यात आणि त्या सुया द्रवरूप होऊन त्यांच्या विषाचा फैलाव होऊन त्याने प्रभूचा अंत व्हावा असा दुष्ट बेत बंगारप्पाने केला होता. परंतु हा बेत सुद्धा फसला. एका रात्रीच्या वेळी बंगारप्पाच्या शरीरात पाणी भरत असल्याचे जाणवले. त्याने त्यास प्राणांतिक वेदना होऊ लागल्या. बापन्नाचार्युलूच्या घरी सोडलेले सर्व सर्प त्याच्याकडे येऊन त्यास चावू लागले. श्रीपाद प्रभूंच्या पीठाच्या बाहुलीला ज्या ज्या ठिकाणी सुया टोचवल्या होत्या त्या त्या ठिकाणी बंगारप्पाला असह्य वेदना होऊ लागल्या. त्या नरकयातनापासून सुटका मिळवण्यासाठी श्रीपाद प्रभूंना अंतर्मनाने शरण गेला. त्यावेळी त्याच्या अंतर्दृष्टीला श्रीपाद प्रभूंचे दर्शन झाले. प्रभू म्हणाले, बंगारप्पा, तू केलेल्या महापापास अनेक वर्षे इहलोकात दुःख भोगल्यानंतर नरकात सुद्धा दुःखाचा अनुभव घ्यावा लागला असता. परंतु मी तुझ्यावर कृपा करून एका रात्रीत झालेल्या यातनांद्वारे कर्माचा नाश करीत आहे. तुझ्या क्षुद्र विद्यांचा सुद्धा नाश करीत आहे. तरी पण कोणी तहानेने व्याकुळ झालेला मनुष्य तुझ्या अंतर्दृष्टीस दिसल्यास तू स्वतः पाणी पिऊन त्याची तहान भागवू शकशील. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, तू आपल्या क्षुद्र विद्येने अनेक निष्पाप लोकांना अकाली मृत्यू दिलास. त्या पापाचे फळ तुला माझा भक्त शंकर भट्ट नावाचा कन्नड ब्राह्मण भेटेपर्यंत राहील, नंतर निःशेष होईल. श्रीपाद प्रभूंच्या वचनाप्रमाणे यथासमयी बंगारप्पा आणि शंकर भट्टाची भेट झाली आणि त्याच्या पापांची निवृत्ती झाली. ही घटना घडली त्यावेळी प्रभू केवळ 8 वर्षाचे होते. बंगारप्पासारख्या अतिदुष्ट व्यक्तीसुद्धा श्रीपाद प्रभूंनी क्षमा करून त्यास भविष्यात भोगावया लागणाऱ्या नरकयातनेपासून सुटका केली. त्यांच्या करुणामय दृष्टीला सीमाच नाहीत हेच खरे. पीठापुरम गनरीत वेलप्रभू नावाचे महाराज राज्य करीत होते. एकदा त्यांना श्रीपाद प्रभूंना भेटण्याची इच्छा झाली. त्यांनी आपल्या सेवकास श्री अप्पलराज शर्मांचे घरी पाठविले आणि आदेश दिला की श्रीपाद श्रीवल्लभांना तत्काळ राजदरबारी घेऊन यावे. सेवकांनी महाराजांचा आदेश घरात विश्रांती घेत बसलेल्या बापन्नाचार्युलू यांना सांगितला. श्रीपाद प्रभूंनी तो आदेश ऐकला आणि म्हणाले, आजोबा, राजांच्या मनात भक्तिभाव नाही. तो अहंकाराने मला येण्याची आज्ञा करतो आहे. त्याला वाटते आपण महाराज आहोत, आपली सत्ता चोहीकडे चालते.
आपण म्हणू तसे झाले पाहिजे, परंतु माझे दर्शन इतके सोपे नाही हे तो राजा जाणत नाही. मी राजांच्या भेटीसाठी जाणार नाही. श्रीपाद प्रभू राजाच्या सेवकाकडे पाहून म्हणाले, तुमचे महाराज केवळ पीठापुरमचे राजा आहेत, परंतु मी तर संपूर्ण विश्वाचा चक्रवर्ती सम्राट आहे. तुमच्या महाराजांना सांगा की माझ्या दर्शनाची इच्छा असल्यास आपण स्वतः आमचे घरी यावे. येताना गुरुदक्षिणा आणि महाराजांना शोभेल असा नजराणा घेऊन यावे. प्रभूचे वक्तव्य ऐकून बापन्नाचार्यलू आणि अप्पलराज शर्मा यांनी आपसात विचारविनिमय करून योग्य निरोप देऊन सेवकास पाठवून दिला. सेवकांनी प्रभूचा निरोप महाराजांना सांगितला. तो ऐकून महाराज अत्यंत क्रोधित झाले आणि म्हणाले, मी या नगरीचा राजा आहे. माझ्या आज्ञेचे उल्लंघन श्रीपाद कसे करतात ते मी पाहतो. एवढे वाक्य बोलताच ते भोवळ येऊन सिंहासनावरून खाली पडले. सारे सेवक सिंहासनाजवळ धावतच गेले आणि त्यांनी महाराजांना उठवून बसविले. त्यांना पाणी पाजावून सावध केले. परंतु अचानक महाराजांची सर्व शक्ती गेल्याप्रमाणे होऊन त्यांना भयंकर वेदना होऊ लागल्या. राजपुरोहितांना बोलावण्यात आले. त्यांनी त्यांची ती अवस्था पाहून आपल्या घरी जाऊन श्री दत्तात्रयांची श्रद्धाभावाने पूजा करून तीर्थप्रसाद महाराजांना आणून दिला. महाराज म्हणाले, श्रीपाद वल्लभांनी काही दुष्ट शक्तींचा उपयोग करून आम्हास त्रस्त केले आहे. आपण यावर काही उपाय सुचवावा. राजपुरोहित म्हणाले, महाराज, आपण विद्वान ब्राह्मणांकडून श्री दत्तपुराणाचे पारायण करवून घेऊन त्यांना भूदान, अन्नदान आणि सुवर्णदान करावे. तसेच कुक्कुटेश्वराच्या मंदिरातील स्वयंभू श्री दत्तात्रयांची आराधना करावी. राजपुरोहितांच्या सांगण्याप्रमाणे श्री दत्तपुराणाच्या पारायणास प्रारंभ झाला. परंतु आश्चर्य असे की पारायण प्रारंभ होताच गावात चोरांचा सुळसुळाट अधिकच वाढला. त्याला आळा घालणे राजास अति कठीण झाले. राजे महाराजांच्या स्वप्नात त्यांचे पितर येऊन म्हणू लागले, अरे वेलू, आम्हास श्राद्ध भोजन देत नाहीस. आमची या प्रेत योनीतून सुटका करण्यास काही करीत नाहीस. महाराज त्या पितरांना म्हणाले, तात, मी शास्त्रानुसार श्राद्धकर्म करतो ना. पितर म्हणाले, आम्हाला काहीच मिळत नाही. ब्राह्मण मात्र खाऊन पुष्ट होत आहे. राजाने आणि ब्राह्मणांनी श्रद्धापूर्ण अंतःकरणाने मंत्रोच्चारासह श्राद्धकर्म केल्यास आम्हास त्याची प्राप्ती होईल. पितरांचे हे वक्तव्य ऐकून महाराजांना रात्री निद्रा गलाली नाही. याच वेळी महाराजांची कन्या भूतबाधेने पीडित होऊन केस मोकळे सोडून घरातील भांडी फेकून देऊ गलाली. ती जेवणाकरिता बसताच तिला अन्नात किडे दिसत आणि ती ते अन्न फेकून देत असे. तिच्या कपड्यांना एकाएकी आग लागून तिथे अंग भाजले जात असे. अशा प्रकारे महाराजांना चोही बाजूंनी संकटांनी घेरले होते. महाराजांना सहाय्य करणाऱ्या राजपुरोहिताची शांत सोज्वळ पत्नी अतिशय क्रोधित होऊन पतीच्या शिरावर भांडे आपटू गलाली. पारायण करणारे ब्राह्मण पारायण संपवून घरी जाताच त्यांना घरात धुमाकूळ घालणारी भूते प्रेते दिसू गलात. ती पाहून ते बिचारे ब्राह्मण घाबरून जात असत. ती भूते ब्राह्मणांना म्हणत, तुमच्या महाराजांनी असंख्य पापे केली. आम्हास आमच्या पतिदेवापासून दूर करून अतोनात छळ केला. तुम्ही जे दान घेतले आहे ते राजाने वाममार्गाने मिळवलेले असल्याने आम्ही तुम्हाला त्रास देत आहोत. वेलप्रभू महाराजांना आपल्या करणीचा पश्चात्ताप झाला. ते स्वतः राजपुरोहित आणि अन्य विप्रांसह श्रीपाद प्रभूंच्या दर्शनास गेले. त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंची शरणागतीची आर्तस्वराल प्रार्थना केली आणि श्रद्धाभावाने ते प्रभूंच्या चरणी नतमस्तक झाले. क्षमाशील आणि दयाघन श्रीपाद प्रभूंनी मोठ्या उदार अंतःकरणाने त्यांचे अपराध क्षमा केले आणि म्हणाले, मंदिरातील स्वयंभू दत्तात्रय मीच आहे. कालाग्नी स्वरूपात असलेले श्री दत्त स्वरूप माझेच आहे. मी जीवांच्या उद्धारासाठी श्रीपाद श्री वल्लभ रूपाने अवतरलो आहे. मी माझ्या पुढील नृसिंह सरस्वती अवतारात आमचे आजोबा श्री बापन्नाचार्यलू सारखाच दिसेन. तुझे पाप नष्ट होण्यासाठी मला शरण येऊन श्रीपाद वल्लभा, दत्तात्रया, दिगंबरा अशी हाक मारताच मी तुझ्या सर्व पापांचे दहन करून तुला पुण्यात्मा करतो. श्रीपाद प्रभूंच्या या वक्तव्यानंतर महाराज वेलप्रभू आपल्या राजपुरोहित आणि अन्य विप्रांसह प्रसन्न चित्ताने राजदरबारी परतले. रविदास नावाचा एक रजक श्रीपाद प्रभूचा भक्त होता. तो प्रभूचे कपडे धुवून वाळवून आणून देत असे. याशिवाय आश्रमाच्या अंगणाची स्वच्छता, पूजेसाठी फुले आणणे ही त्याची विशेष आवडीची कामे होती. श्रीपाद प्रभू स्नानासाठी निघाले की रविदास त्यांना मोठ्या श्रद्धाभावाने साष्टांग नमस्कार करीत असे आणि तो नमस्कार प्रभू प्रसन्न चित्ताने स्वीकार करीत. एकदा रविदास आपल्या नावेमध्ये एका वेदसंपन्न पंडितास घेऊन कुरुगड्डीस येत होता. अस्पृश्य जातीच्या लोकांचा स्पर्श होऊ नये म्हणून त्या नावेत ते पंडित एकटेच बसले. नाव सुरू झाली. ते रविदासला म्हणाले, मी एक पंडित आहे. मला श्रीपाद प्रभूंनी बोलाविले आहे.
तेच तुला नावेचे भाडे बेतील. रविदासाने होकारार्थी मांडो लावली. बोलण्याच्या ओघात त्या पंडिताला कळाले की रविदासला पौराणिक ऐतिहासिक कथेची माहिती नाही. ते पंडित रविदासला म्हणाले, अरे रविदासा, तुला पुराण आणि इतिहासाचे काहीच ज्ञान नाही, म्हणजे तू 3/4 जीवन व्यर्थ घालविलेस. हे ऐकून रविदास निराश झाला. नाव मार्गाक्रमण करीत असताना पाण्याचा वेग एकदमच खूप वाढला. त्या वेगाने नावेस एक छिद्र पडले आणि त्यातून नावेत पाणी शिरू गलाले. रविदास त्या पंडिताला म्हणाला, महाराज, आपणास पोहता येते का? ते पंडित म्हणाले, मला तर पोहता येत नाही. रविदास म्हणाला, महाराज, मला पोहता येते, परंतु तुम्हाला पोहता येत नसल्याने तुमचे जीवन 100% व्यर्थ आहे. सारखे वाढत असलेले पाणी पाहून रविदासांनी श्रीपाद प्रभूंचे स्मरण करून पाण्यात उडी मारण्याची तयारी केली. तितक्यात त्याला पाण्याच्या मध्यगबी एक दिव्य कांती दिसली. रविदासाने त्या कांतीस अत्यंत श्रद्धाभावाने नमस्कार केला. त्याचवेळी एक महद आश्चर्य घडले. एक अदृश्य हात त्या नावेतील पाणी बाहेर टाकीत होता. पाणी कमी झाले आणि नाव किनाऱ्यावर पोहोचली आणि ते दोघे श्रीपाद प्रभूच्या दर्शनास आले. रविदासने प्रभूंना ज्यावेळी नमस्कार केला त्यावेळी त्यांनी प्रसन्न मुद्रेने मंद हास्य केले, परंतु त्या पंडिताकडे मात्र दुर्लक्ष केले. शास्त्र चर्चा करण्यासाठी आलेल्या पंडिताच्या मुखातून एक शब्दही बाहेर पडेना. श्रीपाद प्रभू त्या पंडिताला म्हणाले, अरे पंडिता, तुला अहंकारामुळे योग्य काय आणि अयोग्य काय हे कळेनासे झाले आहे. तू विद्वान असून सुद्धा सद्गुणांचा संचय करण्याऐवजी पापांचा साठाच करून ठेवलास. आपल्या सुशील पत्नीचा छळ करून एका सुखी कुटुंबातील राणीला आपल्या पतीपासून परावृत्त केलेस, त्यामुळे ती तुला सतत शाप देते आहे. हे पापकर्म केल्यावर तू माझ्याकडे कसा आकर्षित झालास? तुझ्या पत्रिकेप्रमाणे आज तुझा मृत्यूदिन आहे. आजपासून मी तुला 3 वर्षाचे आयुष्य वाढवून देत आहे. तू तुझ्या गावी जाऊन दुर्वर्तन विसरून चांगले आचरण कर. तुझ्या विद्वत्तेचे प्रात्यक्षिक दाखवितोस का तुला दिलेले 3 वर्षाचे आयुष्य परत करतोस? तत्काळ उत्तर दे. त्या पंडिताच्या ओंडातून एक शब्दही निघेना. श्रीपाद प्रभूंनी त्याच्या मनातील इच्छा ओळखून त्याला 3 वर्षाचे वाढविलेले आयुष्य दिले. ते म्हणाले, तू रजकाच्या पत्नीस जबरदस्तीने पणवून आणून दासी केलेस, परंतु पुढील जन्मात ते रजक दाम्पत्य महाराजांचे सुखवैभवाचा आस्वाद घेतील. त्यावेळी तू त्या रजक पत्नीचा दास होऊन त्यांची सेवा करशील. या 3 वर्षात काही सत्कर्म केल्यास तुला अन्न वस्त्रास कमी पडणार नाही, परंतु दुष्कर्म केल्यास यातना भोगाव्या लागतील. मृत्यूपासून वाचवून माझ्याकडे घेऊन आलेल्या रविदासाला तुझे सर्व पुण्य मिळेल. त्या पुण्याच्या फलस्वरूप तो माझी सेवा करील. तू तत्काळ या पुण्यभूमीतून निघून जा. प्रभूच्या आदेशानुसार पंडित तत्काळ तेथून निघून गेला. एकदा रविदास रजक कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर उभा होता. त्यावेळी एका मोठ्या आणि सजविलेल्या नावेत त्या गावातील राजा आपल्या लवाजम्यासह जलविहार करीत होता. रविदास त्या राजाकडे एकचित्ताने पाहत होता. त्याचवेळी श्रीपाद प्रभू कृष्णा नदीत स्नान करून बाहेर आले. रविदासाचे लक्ष त्या राजाकडे असल्याने त्याने नित्य परिपाठाप्रमाणे प्रभूंना नमस्कार केला नाही. श्रीपाद प्रभूंनी रविदासाच्या खांद्यावर हात ठेवून प्रेमाने विचारले, काय पाहत होतास रे रजका? त्यांच्या त्या मधुर वाणीने रविदास गोंधळला, परंतु तत्काळ स्वतःला सावरीत त्याने प्रभूंना साष्टांग नमस्कार केला. प्रभू म्हणाले, त्या राजाच्या वैभवाकडे पाहत होतास ना? रविदासाने होकारार्थी मान हलविली. ते पुढे म्हणाले, तुला राजा होण्याची इच्छा आहे ना? तू पुढच्या जन्मी विदुरा गणरीचा, सध्याचे बिदर गणर, राजा होशील. त्यावेळी मी नृसिंह सरस्वती रूपात तुला दर्शन देईन. तो रजक म्हणाला, प्रभू, मला राजा होण्याची इच्छा आहे, परंतु आपल्या चरणांची सेवा मला सदैव मिळावी. श्रीपाद प्रभूंनी रविदासाची ही इच्छा पूर्ण केली. तो मृत्यूनंतर यवनकुलात जन्मास आला आणि यथाकाळी विदुरा गणरीचा राजा झाला. राज्यवैभवाचा उपभोग घेतल्यानंतर जीवनाच्या सायंकाळी त्यास नृसिंह सरस्वती स्वामींचे दर्शन झाले. त्यांच्याच कृपेने त्यास पूर्वजन्माची स्मृती झाली आणि तो स्वामींच्या चरणी नतमस्तक झाला. त्याने स्वामींना आपल्या राजधानीत नेऊन त्यांचा मोठा सन्मान केला. श्रीपाद प्रभूची सर्व भक्तमंडळी बसली असताना तेथे एक तरुण ब्राह्मण आला. त्याचे नाव वल्लभेश्वर शर्मा असे होते. तो पिठिकापुरममधून आला होता. श्रीपाद प्रभूंनी त्याला आपल्या मातापिता, नातेवाईक आणि स्नेहसंबंधी यांचे क्षेमकुशल मोठ्या आस्थेने विचारले. त्रिकाळ ज्ञानी असलेल्या श्रीपाद प्रभूचा हा आवडता छंदच होता. गुरुदेवासमवेत सत्संगात वेळ कसा गेला ते भक्तमंडळींना कळलेच नाही. मध्यान्नीची वेळ झाली होती. शिष्यांनी भिक्षा मागून आणली होती. त्याचवेळी श्रीपाद प्रभूंनी आपला हात काहीतरी घेण्यासाठी वर केला आणि त्या दिव्य हातात एक चांदीचे भांडे आले. ते खिरीने भरलेले होते. प्रभूच्या आदेशानुसार ती खीर सर्वांना वाटून दिली. सर्वांना पोटभर दिल्यानंतर सुद्धा ते पात्र अत्यंत मधुर अशा खिरीने भरलेलेच होते. शिष्यांनी आणलेली भिक्षा
कृष्णेच्या पाण्यातील जलचरांना देण्याच्या प्रभूच्या आदेशानुसार रविदास ती भिक्षा घेऊन नदीच्या किनारी गेला. गणपतीशास्त्री नावाचा एक युवक वेदाध्ययन करण्यासाठी वायसपूर, सध्याचे काकीनाडा, या गजरात आपल्या गुरुगृही राहत होता. त्याच्या घराजवळच गुरुदेवांचे शेत होते. गायी, वासरे होती. गणपती त्यांना चरावयास रानात घेऊन जात असे. तसेच त्यांचे दूध काढून त्याचे वाटप करण्याचे कामसुद्धा करीत असे. एके दिवशी तो गायींना घेऊन रानात गेला असताना त्याला 10 वर्षाचा अत्यंत तेजस्वी बालक दिसला. तो गुरुदेवांच्या शेतात आला. त्याच्या गळ्यातील जानवे पाहून तो ब्राह्मणच असावा असा गणपतीचा दृढ विश्वास झाला. त्याने त्या सुकुमार बालकास विचारले, "तुझ्या गळ्यात जानवे दिसते, तू कोण आहेस?" त्यावर तो बालक म्हणाला, मीच आहे. सृष्टीतील सारी तत्वे माझ्यातच समावलेली आहेत. सर्वांना आधारभूत असणारा तो मीच आहे. माझ्यातील ब्राह्मणांची लक्षणे पाहून मला ब्राह्मण समजल्यास हे काही चूक नाही, परंतु हे पूर्ण सत्य नाही. माझ्यातील क्षत्रिय लक्षणे पाहून जर कोणी मला क्षत्रिय समजल्यास ते खोटे नाही, परंतु ते सर्व सत्य नाही. माझ्यातील वैश्य लक्षणे पाहून जर कोणी मला वैश्य समजल्यास ते असत्य नाही, परंतु पूर्ण सत्य नाही. माझ्यातील शूद्राची लक्षणे पाहून जर मला कोणी शूद्र समजल्यास ते खोटे नाही, परंतु ते संपूर्ण सत्य नाही. तू मला चांडाळ समजलास तरी ते अयोग्य नाही, परंतु तेही पूर्ण सत्य नाही. मी सर्व सीमांच्या अतीत आहे. सत्य किंवा असत्य असणाऱ्या प्रत्येक विषयापासून मी अतीत आहे, परंतु मी त्यांचा आधारभूत सुद्धा आहे. मी परमसत्य आहे. ते अवधूतांना जात आहे. माझा धर्म हा परमधर्म आहे. तो सर्व धर्माच्या अतीत आहे आणि आधारसुद्धा आहे. हेच माझे परमप्रिय तत्व आहे. ही सृष्टीतील जीवात असणाऱ्या तत्वापेक्षा सुमधुर आहे. एवढेच नव्हे तर ते सर्वांचा आधार आहे. अर्धनारी नटेश्वर या 2 रूपांनी एकत्र असलेला मी, मन वाचेस गओचर असून दिव्यानंद तत्व मीच आहे. इतक्या विलक्षण अशा रूपाने युक्त असलेल्या मला तू कसा ओळखशील? त्या दिव्य बालकाचे हे वक्तव्य ऐकताच गणपतीशास्त्रीच्या अंगात कापरे भरले, कारण त्याच्या जन्मपत्रिकेत या काळात त्याची दयनीय स्थिती दाखविली होती. परंतु श्रीपाद प्रभूंनी शनिदेवाशी बोलून एका दिव्य बालकाच्या रूपात येऊन गणपतीशास्त्रीचे कर्मफळ गायीच्या दुधाच्या रूपात ग्रहण करून त्याला कर्मबंधनातून मुक्त केले. तो बालक गायीचे दूध पिऊन तृप्त होऊन एका आंब्याच्या झाडाखाली बसला. गणपतीने त्याच्याकडे पाहिले. त्याच्याबरोबर एक 10 वर्षाची कन्या होती. दिसावयास दोघे अतिसुंदर होते. त्यांचे विनोदी संभाषण सारखे ऐकावेसे वाटत होते. बोलताना होणारे त्यांचे हावभाव अत्यंत नयनमनोहारी होते. त्याचवेळी व्यंकटप्पा श्रेष्ठी घोगडाडीतून उतरले. त्यांच्याबरोबर एक 10 वर्षाचा तेजस्वी बालक होता. ते अन्य कोणी नसून श्रीपाद प्रभू असल्याचे गणपतीस नंतर समजले. श्रेष्ठींना त्या दिव्य बालकाबरोबर असलेल्या कन्येस पाहून आश्चर्य वाटले. त्या दोघांनी श्रीपाद प्रभूंना नमस्कार केला. त्यावेळी श्रीपाद श्रेष्ठींना म्हणाले, "आजोबा, तुम्हास एवढे आश्चर्य का वाटले?" आजोबा म्हणाले, "त्या दोघांकडे बघ, किती नयनमनोहारी दृश्य आहे." श्रीपाद म्हणाले, "बघणारा आणि जे बघावयाचे ते दृश्य दोन्ही एकच आहेत." आजोबा म्हणाले, "श्रीपादा, यातील वेदांत विषय मला समजत नाही." तेव्हा श्रीपाद म्हणाले, "आजोबा, यात वेदांत काय आहे? श्रीहरीसुद्धा अपरिमित, गिरनुण, निराकार असून आपल्या मायातीस पाहून आश्चर्यचकित होतात. ही सृष्टी नवरसांनी भरलेली आहे. आश्चर्यपूर्ण दृश्यांची कल्पना करणे हा सुद्धा सृष्टीचाच एक नियम आहे." श्रीपाद श्रेष्ठींना म्हणाले, "आजोबा, जोपर्यंत तुमच्या घरातील लोक मला विसरणार नाहीत, तोपर्यंत माझा सर्व शक्तीसहित अदृश्य रूपाने तुमच्या घरी वास राहील. तुमच्या घरी प्रत्येक साधकाला माझ्या पावलांचा आवाज ऐकू येत राहील." असे म्हणून श्रीपाद प्रभूंनी श्रेष्ठींना अनघा समवेत असलेल्या अनघ स्वरूपात दर्शन दिले. ते मंगल दर्शन घेऊन श्रेष्ठी कृतकृत्य झाले. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, "आजोबा, सर्व भक्तगणांना माझ्या आचरणाने, लीलेने, माहित्म्याने ज्ञानबोध करणे हा सुद्धा माझ्या अवतार कार्याचाच एक गाभा आहे." प्रभू असे बोलत असतानाच त्यांची कांती सर्वांच्या समक्ष एका अनामिक तेजाने झळकू लागली. ते नंतर आंब्याच्या झाडाकडे वळले. ते त्या झाडाकडे पाहत असतानाच त्या सुंदर बालिकेची आणि त्या बालकाची कांती दैदिप्यमान होऊन ते श्रीपाद प्रभूंच्या रूपात विलीन झाले. त्या आंब्याच्या झाडास एकच आंबा होता. तो कच्चा होता, परंतु प्रभूच्या हातात येताच तो पिकून मधुर रसमय झाला. तो श्रीपाद प्रभूंनी आपल्या हातांनी अत्यंत प्रेमाने श्रेष्ठींना खाऊ घातला. प्रभूच्या प्रेमपूर्ण स्पर्शाने श्रेष्ठींच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले,
मालिन्याने उदासीन झालेला जीव हा परमात्म्याकडे आपल्याकडे बोलावित असतो. मालिन्यरहित जीव त्या ईश्वरी शक्तीस थांबवून ठेवतो. परमात्म्यात विलीन झालेला जीव हा सुपीक भूमीत पेरलेल्या बीप्रमाणे असतो. अशा जीवात्म्याला सृष्टीचक्रात येण्यापासून कोणी अडवू शकत नाही. परमेश्वराच्या इच्छेनुसार त्याला शरण आलेले जीव देह धारण करून पुनर्जन्म घेतात आणि दैवी कार्य पूर्ण करून ते पुनरपी परमात्म स्वरूपात विलीन होतात. असे हे जीव परमात्म्याच्या अत्यंत समीप राहून अत्युच्च आनंदाचा आस्वाद घेतात. सर्व धर्मात, सर्व मतात, सर्व सिद्धांतात स्वयंप्रकाशाने चमकणारा मूलतत्व मीच आहे. प्रत्येक जीवाच्या इच्छा आकांक्षा यांना अनुसरून त्या मार्गाने त्या स्थितीला अनुसरून चालविणारा मीच आहे. मी सर्व तंत्रांमध्ये स्वतंत्र असल्याने मला साध्य अथवा असाध्य असे कोणतेच विधान नाही. सर्व देवतांच्या स्वरूपात अंतर्हित जाज्वल्याने प्रकाशित होणारा मीच आहे. त्यामुळे त्या स्वरूपाद्वारे पूजा स्तोत्र या उपचारांचा स्वीकार करणारा मीच आहे. सर्वांना बोध करणारा मीच आहे. कलिपुरुष अंतर्धान पावल्यावर सर्व मतांतील सार असलेला सनातन धर्म म्हणजे माझेच स्वरूप आहे असे ज्ञान उदयास येईल. त्यावेळी साधक बहिर्मुखाने अथवा अंतर्मुखाने माझे सदैव दर्शन घेतील. त्यांच्याशी प्रेमळपणे संवाद साधणारा मीच आहे. वेदांतात सुद्धा प्रथम सत्य, नंतर ज्ञान आणि त्यानंतर ब्रह्म असे वर्णन आहे. मीच तिन्ही सत्य, ज्ञान आणि ब्रह्मस्वरूप आहे. समस्त गुरुस्वरूप माझेच आहे. जो साधक माझी निर्मल भावभक्तीने आराधना करतो, जीवनाचा सारा भार माझ्यावर सोपवून मला अनन्य भावाने शरण येतो, त्याचा योगक्षेम मी नेहमीच चालवितो. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, माझ्या चरित्राचे पारायण करणाऱ्या साधकांना अभीष्ट सिद्धी प्राप्त होईल. पिठिकापुरम या क्षेत्रातील माझ्या संस्थानाशी संबंधित कोणत्याही सत्कार्यात सहभागी होणाऱ्या भक्तांना मी सर्व बंधनातून मुक्त करीन. पिठिकापुरम या क्षेत्री चित्रा या माझ्या जन्मनक्षत्रावर जो श्रद्धेने माझी अर्चना करील त्याला मी ऋणबंधनातून मुक्त करीन. कुमारिकांना सुयोग्य वर मिळून त्यांचे विवाह संपन्न होतील असा माझा आशीर्वाद आहे. श्रावण शुद्ध पौर्णिमेस पिठिकापुरम या क्षेत्रात जो साधक माझ्या सानिध्यात येईल त्याच्या भाग्यात चित्रगुप्ताकडून महापुण्य लिहिले जाईल. श्रीपाद प्रभूचे हे वक्तव्य ऐकून सारे भक्तगण भारावून गेले. श्रीपाद श्रीवल्लभ यांचा दिव्य उपदेश. कुरुगड्डी येथे श्रीपाद प्रभूच्या सत्संगासाठी अनेक भक्तमंडळी बसली होती. या सर्व साधकांना उद्देशून प्रभू म्हणाले, हे श्रोते हो, अनन्य भावाने मला शरण येणाऱ्या साधकांचे मी सदैव रक्षण करतो. हा देशकाळ माझ्या हातातील चेंडूप्रमाणे आहे. कोठेही होत असलेल्या भूतकाळात घडलेल्या आणि भविष्यकाळात होणाऱ्या घटनांना मी बदलू शकतो. मी देशकालाचा शास्ताच आहे. तुमच्यातील चैतन्याच्या संस्कारांच्या दर्जानुसार तुम्हाला माझ्याबद्दलचे ज्ञान होईल. सर्व धर्माचा परित्याग करून तुमच्या अंतरंगातील अंतर्यामी रूपात असलेल्या मला अनन्य भावाने शरण आल्यास, माझ्या आदेशाप्रमाणे कर्माचे पालन केल्यास मी तुमचा सर्व भार वाहून तुम्हाला जीवनमुक्त करीन. केवळ माझ्या शब्दानेच मी सृष्टीमध्ये शासन करतो, त्यामुळे मीच सरस्वती रूपाने प्रसिद्धी पावेन. कलियुगातील मानव हा हिरण्यकशिपूसारखा असेल. त्यांच्या समस्या, भाव आणि आचार-विचार या सर्वच गोष्टी अत्यंत कठीण स्वरूपाच्या असतील. त्यांना प्रकृती विज्ञानातील अनेक संशोधनांना यश मिळून हिरण्यकशिपूसारखे वरदानही सृष्टीमातेकडून मिळेल. परंतु मला प्रल्हादासारख्या निष्पाप, निरपराध भक्तांचे संरक्षणार्थ नृसिंहाचा अवतार घ्यावा लागेल. यासाठी मी नृसिंह सरस्वती या नामरूपाने अजून एक दिव्य अवतार घेऊन गंधर्वपूर नगरीत प्रसिद्ध होईन. एवढे बोलून श्रीपाद प्रभू ध्यानस्थ झाले आणि त्यांनी सर्व साधकांनासुद्धा ध्यानात जाण्यास सांगितले. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. मित्रांनो, हा व्हिडिओ जरी इथे संपत असला तरी श्रीपाद प्रभूंची लीला इथे संपत नाही. आपण पुन्हा एकदा नक्की भेटू श्रीपाद प्रभूंच्या नवीन लीलांसोबत, नवीन अनुभवांसोबत आणि भक्तिभावाने भरलेल्या नवीन कथांसोबत. मित्रांनो, आता नवीन वर्षाची सुरुवात होत आहे आणि या पवित्र सुरुवातीसह आपण आपल्या चॅनलवर गुरुचरित्र पारायण अध्यायांना सुरुवात करणार आहोत. ज्या भक्तिभावाने, ज्या श्रद्धेने तुम्ही आतापर्यंत श्रीपाद श्रीवल्लभ सारामृत मनःपूर्वक श्रवण केले, त्याच श्रद्धेने आणि समर्पणाने गुरुचरित्र पारायणाचेही श्रवण करा. कारण मित्रांनो,
जर श्रीपाद श्रीवल्लभ सारामृत ऐकणे आपल्या जीवनाला दिशा देत असेल तर गुरुचरित्र पारायण त्या जीवनाला अधिक श्रीमंत, अधिक स्थिर आणि अधिक मंगल बनवते. म्हणूनच कुठेही जाऊ नका. आपल्या चॅनलसोबत जोडून रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून प्रभूंच्या कृपेचा प्रत्येक क्षण तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचा जय जयकार असो. मित्रांनो, जर तुम्ही सर्व गुरुचरित्र पारायण श्रद्धेने आणि भक्तिभावाने ऐकण्यासाठी तयार असाल तर आत्ताच कमेंटमध्ये होय, मी गुरुचरित्र पारायण ऐकण्यासाठी तयार आहे अशी आपली स्वीकृती नक्की द्या. तुमची ही स्वीकृती हीच प्रभूंच्या चरणी अर्पण केलेली प्रार्थना ठरेल. धन्यवाद.